सकाळी 7:30 वाजता निघणार होतो, पण आपल्याला नेहमीसारखा उशीर झालेला आहे या ठिकाणी. तर आपल्याला या ठिकाणी असं उशीर झाला आहे कारण की हा मनुष्य जो कॅमेरा धरून आहे तो उठलाय पहाटे 5:30 वाजता, मग झोपलाय 7:30 पर्यंत. अशा प्रकारे लेट होतच जातं. आम्हाला 7 वाजता निघायचं होतं, 7:30, 8, 8:30 झालेत. 1.5 तास लेट आहे, पण असं काय वाटत नाही कारण की थंडी कमी झाली. 2-4 दिवस झाले इतकी थंडी लागते ना की असं वाटलं की भाई उठायचंच नाही, आता झोपू, उशीर तर उशीर. ओव्हरऑल जो स्टे आहे तो खूप छान झाला कारण की जे हॉटेल आम्ही घेतलं होतं ते सिटीच्या सेंटरमध्ये होतं. इथून 1, 2, 3, 4 किलोमीटरपर्यंतच, म्हणजे 5 किलोमीटरच्या रेडियसमध्येच आम्हाला सगळे काही प्लेसेस बघायला भेटले. तर हॉटेल एम्पायर एजन्सी असं काही हॉटेल होतं. त्यामध्ये आम्ही डॉर्मेटरीज बुक केल्या होत्या. आय थिंक 1500 पर नाईटचा असं 3,000 रुपये आम्हाला खर्च झाला. आम्ही 9 जण होतो, म्हणजे पर हेड काही जास्त येत नाही. सो रेकमेंड करेल की तुम्ही या, सर्विस चांगली आहे. पण आम्ही इथं जेवलो ना, आम्ही फास्ट फूडच खाल्लं. तर आता आम्ही निघालो जोधपूरला जायला आम्हाला 10 तास लागणार आहेत. जोधपूरला आम्ही संध्याकाळी पोहोचू आणि आज 31st नाईट आहे. सो वी आर प्लॅनिंग टू डू समथिंग गुड, कारण की इतक्या दिवसानंतर आम्ही खूप थकलो आहे वगैरे. तर आम्ही मजा मस्ती करणारच आहे आज. तर तिथं तुम्ही पाहालच. जोधपूरला पण आम्ही 2 दिवस स्टे करेल. गाड्या लावून घेतलं सगळ्यांनी आणि गेअरअप होता ते माझा बघू शकता. शूज, नी पॅड, रायडिंग ॲड. आता हेल्मेट घालूया आणि जाऊया. आणि आता सगळेजण रेडी झालेले आहेत आणि आजचा 5वा दिवस आहे आमचा. तो ओळख करून देतो. हा गौरव लंगर, तुझं नाव सांग. राजेश. हा शुभम माने आमचा अध्यक्ष आणि हा आमचा खजिनदार. त्यानंतर ये हमारे भैया शशांक भैया, हॅलो. त्यानंतर अभिजित केदारी, याला तर तुम्ही ओळखताच, नाशिक राईडला आपल्यासोबत होता. त्यानंतर सौरभ. तर याची ओळख आपण थोड्या वेळाने करून देतो, जरा चांगली ओळख करून दे. त्यानंतर हा युगल पटेल आणि आपला अमर. कसला दिसतं अमर, अख्खा लाल करत आला आहे. ऑरेंज ऑरेंज ऑरेंज, नुसता KTM. सनरायझर्स हैदराबाद. डिंग 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 डिंग. तर आपला सिम्बा रेडी आहे. एक बॅक लगेज, एक टँक बॅग आणि आपलं हेल्मेट, बस. आपण एवढंच तयारीमध्ये आलो आहे. आणि इथं जी विंडशिल्ड होती, आधी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिली, इथं जी विंडशिल्ड होती तुम्ही आधी व्हिडिओमध्ये पाहिली असेल, ती तुटली कारण की एका माकडाने त्याच्या उडी मारली. एवढी त्याला आवडली की तोडून घेऊन गेला तो, तिथं ठेवली पण नाही. पाहूया आता काय होतं. आता निघूया. आत्ता वाजलेत 8:30. कुठे जायचं? माझ्या मते डम्पिंग यार्ड दाखवूनच यावं, काय असतं कसं असतं. कोणाला वाटतं डम्पिंग यार्ड खूप घाण असतं, आज त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बदलू. ओके. तर अशा काही पद्धतीचा प्लॅन आहे इथून डम्पिंग यार्ड खूप सुंदर आणि खूप काहीतरी बोलतात त्याबद्दल. पण जाऊया आता, पाहूया की कसा होता आजचा ट्रिप. तर 1.5 तासांनी 70 किलोमीटर नंतर, म्हणजे आम्ही हॉटेलमधनं निघालो त्यानंतर 1-1.5 तास आम्हाला लागला इथे यायला. माझ्या मागे बघू शकता डम्पिंग यार्ड. याला कोण डम्पिंग यार्ड म्हणाल? किसनगड डम्पिंग यार्ड. हे मार्बल्स नाही, हा डम्पिंग यार्ड म्हणजे काय आहे की इथे जे मार्बल्स भेटतात, म्हणजे हे ग्रेनाइट साठी खूप फेमस आहे किसनगड. इथे जे ग्रेनाइट्स भेटतात त्याची कटिंगची जी पावडर असते ते लोक इथं डम्प करतात. ही ग्रेनाइटची पावडर आहे, याला ग्रेनाइटचं डम्पिंग यार्ड म्हणतो आपण, कचऱ्याचं डम्पिंग यार्ड. ग्रेनाइटचं डम्पिंग यार्ड. फरशीचे तुकडे पण बघू शकतो. चॉकलेटचं हे पण टाकू व्हिडिओ. तर हे मार्बल कटिंग केल्यानंतर जी पावडर वगैरे उरते, तर ते मला आधी वाटलेलं की इथून मार्बल काढतात. सो आत्ता आम्ही डम्पिंग यार्डमध्ये आलो आहे आणि हे डम्पिंग यार्ड जे आहे हे मार्बलचं डम्पिंग यार्ड आहे. आपण जो कचऱ्याचं डम्पिंग यार्ड बोलतो हे नाही आहे. आता गाड्या वगैरे आम्ही इथे लावल्या आहेत, तर गाड्या थोड्याशा पार्क करून पुढं जाऊया, कारण की पुढे सुद्धा अजून खूप सुंदर असं दिसतंय ब्ल्यू कलरचं पाणी.
तर तिथं पण जाऊया, कारण की इथं अजून काही इतकं हे नाही आहे. तर ओव्हरऑल खूप सुंदर जागा आहे, भारी वाटते. आता इथून परत जोधपूर. हे हॅलो. आता या यार्डच्या मध्ये चाललो आम्ही, कारण की भरपूर टाइमपास केला आणि आता 11:15 झालेत. आम्हाला घाई पण आहे आणि फोटो पण काढायचे, सो पटापट जातो. आम्हाला घाई सुद्धा आहे, पण 11:15 झालेत आणि आत्ता कुठं आम्ही खाली यायला लागलोय. नुसते बाईकचे फोटोज आणि आमचे फोटो काढले. आता थोडं फिरून येतो, जरा नजरेचं मजा घेऊन. सो 15 ते 20 मिनिटं झाला मी इथे फिरलोय. खूप चांगली जागा आहे आणि सकाळपासून ज्या थंडीपासून वाचत होतो त्या थंडीने आत्ता कुठं आम्हाला साथ दिली. आणि ऊन आले, गरम झाले आणि इतक्या दिवसांनी गरम वाटते की जॅकेट पण काढू वाटलं नाही आम्हाला. तर माझ्या मागे बघू शकतो तुम्ही, पाण्याचा साठा झाला इथं भरपूर सारं आणि खूप सारे पर्यटक येतात, म्हणजे खूपच, म्हणजे आखरीत काय सांगतो. कारण की व्हाईट डेझर्टमध्ये ना ब्लॅक ब्लॅक सगळी माणसं दिसतात. सो अशा प्रकारे हा स्पॉट पण आमचा कंप्लीट झाला आहे. आता निघतो, कारण की पोरं थांबलेत. ते झालं की भेटूया पुढच्या स्पॉटला, जो की आहे सरप्राईज. आजच्या दिवसाचा सनसेट झाला. आत्ता थोडं आम्हाला लेट खाणं, पण आम्हाला भेटला कुठं का होईना. बाकी पुढं गेलेत मुलं आणि आता इथं पुलावर थांबलो आणि फोटो वगैरे शूट झाला. आणि इथं काचेवरती बघू शकता तुम्ही भरपूर सारे किडे वगैरे झालेत अंगाला. आणि आता थंडी चालू होईल. सो ओमबन्ना या टेम्पलला आम्ही आत्ता आलो आहे आणि खूप वेगळी गोष्ट आहे या टेम्पलची, तुम्हाला मी सांगेलच. पण पहिलं आता दर्शन करून घेऊया, कारण की हे मंदिर रायडर लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही या मंदिराला भेट दिली. आता मंदिरात आरती झालेली आहे, आरतीचं दर्शन घेऊ. आणि या मंदिराचं जे वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला बाहेर गेल्यावर सांगेल. इथं काम चालू, म्हणजे इथं गायन वगैरे चालू आहे. खूप भारी स्टोरी आहे. Beautiful है. हाँ शेख वो. एक सेकंड. हेलो, न्यू ट्रैक है बेटा, मोड़ और न्यू ट्रैक है. मैं लगा रहा हूँ. क्या